260 आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर विस्तारानं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु या विस्ताराच्या उत्तरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सीबीएसई मध्ये 22 पानं आली, त्याबद्दल निश्चितपणे धन्यवाद, या ठिकाणी आभार मानायचे. परंतु 260 आणि अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा असतो. विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्याची उत्तरं मिळावी अशी साधारणपणे बोलतो ना, मला बोलू दे साहेब, साधारणपणे अपेक्षा त्या ठिकाणी असते. परंतु सभागृहापेक्षा सभागृहाच्या बाहेर काय बोललं गेले त्याची उत्तरं जास्त मिळाली. सभागृहापेक्षा सभागृहाच्या बाहेर काय बोललं गेलं त्याची उत्तरं आम्ही सभापती महोदय, आम्ही जे शांतता ठेवत राहा, आम्ही जे सभागृहात बोललो त्याची उत्तर मिळणं अपेक्षित होतं. 31,000 कोटीचं पॅकेज, त्यातला 15,000 कोटीचा हिशोब सभागृह नेत्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. अजून 15,000 पोचलेले नाहीत हे मान्य केलं. म्हणजे त्यामुळं हे किमान अजून 5-6 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं नाही, ही वास्तवता यामध्ये निश्चितपणे सभापती महोदय या ठिकाणी दिसून येईल. विदर्भातलं अधिवेशन आहे. आम्ही मुद्दा मांडला होता की हायकोर्टानं सीसीआयची केंद्र सोयाबीन आणि कापसासाठी वाढवावी, त्या संदर्भात कुठलं उत्तर सभापती महोदय आलं नाही. कापूस आणि सोयाबीन हे 10 क्विंटल ऐवजी हेक्टरी 30 क्विंटल विकत घेतला जावा MSP न, याच्या संदर्भात कुठलंही सुतोवाच सरकारकडून या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. सभापती महोदय, समृद्धीचे ऍक्सिडेंट समृद्धीवर एवढे होतात त्याची चर्चा या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी अपेक्षा होती. कर्जमाफीचा तारीख ही सभापती महोदय, कर्जमाफीची तारीख आम्हाला वाटलं होतं की कॉमन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते कर्जमाफीची तारीख जाहीर करतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटलं होतं. ते शिंदे साहेब आपसात बोलू नका, त्या ठिकाणी जाहीर होईल असं वाटलं होतं. त्याचबरोबर सभापती महोदय, सभागृह नेत्यांनी 40 लाख घरांचा निर्णय दिला. 40 लाख घरं पूर्ण होणार, कधी पूर्ण होणार याची तारीख त्या ठिकाणी सांगितलेली नाही. सभापती महोदय, अनयुज्ड, शिंदे साहेब, अनयुज्ड FSI बद्दल आपण म्हणला, अनयुज्ड FSI वापरला जाणार, परंतु उद्या धारावी झाल्यानंतर तुम्ही राईट टू रिफ्यूज त्या ठिकाणी केलेला धारावीतलाच FSI घ्यायला लागणार आहे. हा उपयोगाला किती येणार आहे, माझी साशंकता बोलून दाखवतो, हा उपयोगाला किती येणार आहे हे मला माहित नाही. कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना 112चा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला. शिंदे साहेब, महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही, अजितदादा आणि आम्ही मंत्री असताना 7 मिनिट आणि 10 मिनिटाचाच टाइम होता. तुमच्या ठाण्यामध्ये 4 मिनिटात 112ला रिप्लाय याचा हे रेकॉर्डवर कुठेतरी आलं पाहिजे. तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना मी सांगायला लागलेलं आहे की या सगळ्या गोष्टी, आणि या 112 मध्ये उबर आणि ओला याच्या 50,000 पॅनिक तक्रारी आलेल्या आहेत. याचा अर्थ काय की उबर आणि ओला मध्ये बसणाऱ्याला या राज्यामध्ये सुरक्षित वाटत नाही. रॅपिडो चालवणाऱ्यांच्या 1000 पॅनिक बटनवर या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. याचा अर्थ राज्यामध्ये सुरक्षितता नाही, हे या 112च्या आकडेवारीवरून त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येते. अनेक गोष्टीची उत्तरं आम्हाला अपेक्षित होती. जुन्या पेन्शन बद्दल त्या ठिकाणी कुठेही वक्तव्य केलेलं नाही. मोर्चे अनेक आले, त्याच्या संदर्भात या ठिकाणी कुठेही उत्तरामध्ये त्या ठिकाणी नाही आहे. अंतिम आठवडा आणि 260 मध्ये आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्यापेक्षा सरकारनं काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं प्रवीण दरेकरांच्या सत्ताधारी प्रस्तावावर हे उत्तर आलं असतं तर आम्हाला हरकत नव्हती. विरोधकांच्या प्रश्नावर किमान आमचे सर्वसामान्यांचे जे प्रश्न मांडले त्याची उत्तरं मिळणं आम्हाला अपेक्षित होती. 2300 किलोवर प्रति हेक्टरचं वाढवलेलं आहे आपण ते नाही, म्हणजे ते निवेदन केलं होतं प्रधानमंत्री, आणि सोयाबीनचं पण अनेक आपण त्याला केंद्र वाढवलेली आहेत, आणखी गरज पडली तर वाढवू. मॉइश्चरचं प्रमाण देखील आपण त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. सभापती महोदय, आरोग्य खरेदीमध्ये 700 कोटी रुपयाचा औषध खरेदीमध्ये GSTचा 103 कोटीचा परतावा
ज्यावेळी ही खरेदी झाली त्यावेळी जीएसटी 15%, 18% होता आणि नंतर 5% आला. वरचा परतावा या खरेदीमध्ये झाला नाही. हा एक मी या ठिकाणी माहिती मागितली होती, त्याचंही उत्तर आपल्याकडून त्या ठिकाणी सभापती महोदय आलेलं नाही. एकूण ज्या घोषणा सभापती महोदय आपण या ठिकाणी केल्या, आकडेवारी लिहिता लिहिता कॅल्क्युलेटरचं सेल कमी झाला अशी एवढी आकडेवारी आपण जाहीर केली. म्हणजे आज ज्या घोषणा आपण इथं केल्या किंवा सरकारच्या घोषणा बघितल्यानंतर मला एकच म्हणावं लागतंय, इंस्टाग्रामवर जसं 12 सेकंडचा रील असतो, एक रील बघितला की 25व्या रीलला पहिला विसरतो, तशा या तुमच्या घोषणा आहेत. पहिल्या घोषणा विसरतात एवढ्या पुढच्या घोषणा आता झालेल्या आहेत, त्या अंमलात येतील का नाही याची निश्चितपणे शंका आहे. आणि म्हणून जी आम्हाला उत्तराची अपेक्षा होती त्या या ठिकाणी सभापती महोदय मिळालेली नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी नमूद करायचं. दोन प्रस्ताव आहेत, दोघाला देतोय आपण. सचिन आहेत. नाही, राईट टू रिप्लाय मध्ये आपण 2 मुद्दे आम्ही जे तुमच्या समोर ठेवले होते. एक गोष्ट आहे सभापती महोदय, एक गोष्ट ही जाणवली की सभागृहामध्ये चर्चा न करता बाहेरच्या चर्चेवरती पण देखील राज्य सरकारला दखल घ्यावी लागते, ही एक गोष्ट सकारात्मक दिसते सभापती महोदय. हा झाला एक भाग. तरी हेच माझं म्हणणं होतं ना, बाहेरची चर्चा बाहेर झाली असती सभापती महोदय. सभापती महोदय, आता आपण म्हणताना म्हणलं की इलाका भी हमारा धमाका भी हमारा, पण तीच मुंबईची भूमिका ठाण्यामध्ये ठेवा, कल्याणमध्ये ठेवा, डोंबिवलीमध्ये ठेवा, दादानी पुण्यामध्ये ठेवावी, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि सभापती महोदय, आम्ही जे मुद्दे मांडले होते त्यामध्ये पण देखील जे उत्तर अपेक्षित आम्हाला होता, तुम्ही जे बोललात ते सकारात्मक दिलं, आम्ही स्वागत करतो तुमच्या काय निर्णयाला. पण जोपर्यंत कृतीतून त्या निर्णय होणार नाही त्याचं अभिनंदन करावं की नाही करावं हा देखील संभ्रम सभापती होते आमच्या मनामध्ये. आणि म्हणून दूरदृष्टिकोनातून हे जे अंतिम आठवड्याची चर्चा होती ही काय फक्त आमची व्यक्तिशा नाही, पण सर्वसामान्य राज्याला जे अपेक्षित होतं त्यातून काहीतरी मिळणार आहेत की नाही ही निराशजनक परिस्थिती होता कामा नये.